महावितरणचा बलिदान केलेलं कुटुंबासाठी काय केलं त्या लेकरांनी? जा फक्त एकदा घरी जा, तुम्ही नोकरी नका देऊ आम्हाला, पैसे नको तुमच्या मागे डे सांगतो सगळ्या कुटुंबाला मी, फक्त एकदा घरी जाऊन त्यांचे हाल काय. एमआयडीसी काढलं आपण एसटी मॉनिटर केलंय, महावितरण काढतो पण फॉलोअप करतो. गेले 3 महिने जे आर काढायला 3-4 महिने लागतात तुम्हाला. मला आमच्या टायमाला वेळ लागत हो. नाही काढणार सामान सांगितलं लगेच काढला. तुमचं पडून का तसं माझं तुम्ही लय चिकट करावं, लय चिंगूशीत लय दमा खेळ तुमचा. द्यायचं ना ते दिल खुलाच खपाखप देऊन टाकायचं मोकळ व्हायचं. ते येडे घालू घालून मी 100% म्हणतो आता उतरले ते पहिल्यांदा जरा गुटगुटीत दिसत होते ना. घाल विखे पाटलाकडे येडे, घाल फडणवीस साहेबाकडे येडे, घाल शिंदे साहेबाकडे येडे. आमच्या हाला पेष्टा नको. आता जे आर काढायचं 1 महिन्यात काढतो म्हणले होते सातारा संस्थान कोल्हापूरचा. 3,85,000 नऊ 1901च्या जनगणनेत आपला जे आर याचा टाका ना 2012च्या कायद्यात नाही आपला हैदराबादचा, त्याला 2001 2012 रूल लागू करा ना. राज्य मागासवर्ग आयोगाकडे मंजुरीला पाठवायचं असेल तर, गरज असेल तर पाठवा. कॅबिनेट मधून काढायचा उपसमितीने काढण्यापेक्षा तुम्हाला कॅबिनेटच्या मंजुरीचा डबल हैदराबादचा जे आर घ्यायचा त्याला काय लागतं ते पूर्तता करा ना तुम्ही. 3 महिने असते का पुढे सातारा गॅजेट आणि कोल्हापूरचं इजी पाठवलं नाही, ते जे आर काढून घ्या लगेच ठेवू नका. साहेबांचं ओपिनियन वगैरे रेकॉर्ड आलं पाहिजे ना सर. उद्या त्यांनाच कंटेस्ट करायला आपण त्यावेळी हैदराबाद गॅजेटचं पण त्या बाबतीत आपण मान्य न्यायालय त्याला सांगा ना तुम्ही. सरकार म्हणून सरकारी दस्तऐवज आहे, कस काय ना करून चालू येऊ. असं काही आहे का कधी? असं कधी आहे काय थांबरे? आज असं काही आहे का कधी की एखादी केस सुरू असताना वाटप होत नाही? कितीतरी मंत्र्यावर केस असून ते मंत्री, कितीतरी आमदाराचा केस सुरू असून त्याचा निकाल लागलाय आमदारकी संपल्यावर. आमच्याच जालना जिल्ह्याचा विषय, आमदारांची काहीतरी तक्रार होती, ते आमदार म्हणले बडतर्फ करा, त्यांची 5 वर्ष टर्म संपल्यावर बडतर्फ झाली, ते दुसरून निवडून आले. आमच्या टायमाला कशामुळं कोर्टात केस येईन लढा ना तुम्ही ताकदीनं तिथं सरकारी दस्तावेज म्हणून प्रमाणपत्र वाटप करा. आपण लढ म्हणून तर टिकलं आतापर्यंत. आपण मामाने पण लढ म्हणून टिकलं ते. आता म्हणून ते सगळं साताऱ्याचं आपल्याला टिकवायचंय. एकदा एजी चोपेन आले की आपण काही लढू, आपण काढून टाकू है ना. त्याची काय अडचण नाही. त्या मिटिंगला नाडसाहेब जर आपण तुम्ही दोघं या 27 संध्याकाळी अजून आपले व्याज परताव्याचे विषय तसेच पडून गेले. आता दिले ECBC EWचे कमून बा आम्हाला उली देतात. तुम्हाला का वावर ऐकायचे का सरकारला? रुपये दिले आता मानस महामंडळाचे. त्यांनी काय दुर्दैवानं त्याची मंजुरी एवढे दिले गेले. हाई एवढं नील करा पुढच्या देऊ नका बाबा, पण पोराच्या भाषा थोडा साहेब म्हटले करतो म्हणून. नाही ते दादा मी पण तुम्हाला माहिती त्याच्यात काय झालं. हा ते सांगितलं आपलं लिमिट 700चं होतं, त्याच्यामध्ये वाटलं गेलं 1400चं, मग ते 2400 पर्यंत गेलं. आता आपण काय केलं, आता त्याच्यामध्ये 300 कोटी रुपये, त्याच्या आधी 150 दिले ज्यावेळेला पहिल्यांदा मी आलो तेव्हा, मग 300 दिले. आता आपण ती प्रोव्हिजन करून ह्या वर्षभरात सगळं करतो आणि बँकांना आपण निर्देश पण दिलेत पोरांना त्याच्यामध्ये कुठली एंट्री करायचं नाही. काय झालं तुम्ही 700 सांगितलं, 1400 झालं, ते 1800 कोटी पर्यंत गेलं. पण त्याचा दोष मराठ्यांच्या गरीबाच्या पोराचा नाही ना. काय बँक त्याच्यामुळे पोरं अशा अडचणीत आल्या आता.